मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आज श्रीरामपूरचे नवे श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते माननीय भानुदासजी मुरकुटे साहेब यांचा वाढदिवस. या श्रीरामपूर तालुक्याला आज जे काही संजीवनी आलेली दिसती ती सगळं श्रेय लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब यांना जातं. त्यांनी अशोक सहकारी साखर कारखाना हा जिवंत ठेवून ऊर्जित अवस्थेत आणला आणि श्रीरामपूरची बाजारपेठ फुलवली. तसेच विविध प्रकारचे उद्योग समूह निर्माण करून श्रीरामपूरला नवचैतन्य निर्माण केलं. तसंच श्रीरामपूर तालुक्यामध्ये बंधाऱ्यांची मालिका निर्माण करून श्रीरामपूर तालुका हा हिरवागार मखमली सारखा सुजलाम सुफलाम केला. आज त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांना एक संदेश दिला आहे. तो संदेश आम्ही आपणास देत आहोत. हे माझं त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतात. त्यानंतर मी अंधशाळेत येतो आणि अंधशाळेच्या मुलांमध्ये मी वाढदिवस साजरा करतो. त्या मुलांना त्या शाळेला काही आर्थिक मदतही करतो. त्यानंतर मुखबधिर विद्यालय जे आहे त्या मुखबधिर विद्यालयाच्या मुलामध्ये मी जातो आणि त्यांच्यामध्ये मी वाढदिवस साजरा करतो. त्या अंध मुलांना मी अभयाची वाट पाहत असते. मी गेल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. मुलं आणि मुली फार आनंद होताना त्याप्रमाणे मुखबधिर विद्यालयामध्ये जातो. तिथे सुद्धा मुलं फार खुश होतात. त्यांना असं वाटतं किंवा आपण दुर्लक्षित आहोत समाजामध्ये, पण या दुर्लक्षित घटकाला सुद्धा हे भेट देतात आणि आपला वाढदिवस साजरा करतात. त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. आणि तिसरं नंतर की आपल्या डेरेच्या जवळ जे महिला निराधार महिला आहे त्यांचं जे त्या ठिकाणी एक जे आहे आश्रम आहे त्या आश्रमाला मी भेटतो. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अनाथ मुलाचं आश्रम आहे त्या आश्रमाला भेट देतो. आणि त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी मी माझ्या परीने आर्थिक मदत केली. जाहिरातीमध्ये आणि बोर्ड वगैरे या परिस्थितीमध्ये पैसे घालण्यापेक्षा ते पैसे अंध मुलांना, अपंग व मुखबधिर मुलांना, अनाथ मुलांना, अनाथ महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी मोकळी पडेल अशा तऱ्हेने आर्थिक मदत दरवर्षी मी करतो. आज आपण या ठिकाणी विक्रम भास्करराव बंगाल आपल्या मार्केट कमिटीचे सभापती श्री नवरे, आमचे जावड्यांना कोणा लक्ष देत नाही. पंत माझ्यावरती भगवान सोडले इतर सर्व यशस्वी मंडळी आणि क्रीडा रसिक जे व्यायाम करतात ते सर्व व्यायाम प्रेमी त्या सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो. आणि